Welcome to part number 3, AV number 3. Let us start with brainstorming activity. A1. Discuss with your partner about the following vocations. तर खाली काही व्होकेशन्स आले आहेत. व्होकेशन्सचा अर्थ होतो व्यवसाय किंवा प्रोफेशन ज्याला आपण म्हणतो. तर व्हिविंग जे आहेत या व्हिविंगबद्दल आपल्याला सांगायचं आहे. व्हिविंग जे आहे ते काय? Weavers operate the traditional hand-powered weaving machine to convert yarn into fabric. तर ज्याला आपण विणणं म्हणतो. Weavers operate the traditional hand-powered weaving machine. तर एक हाताच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते गुंफण्याचं काम जे आहे ते केलं जातं. टू कन्व्हर्ट यार्न्स इंटू फॅब्रिक. तर ते ज्या सुताच्या माध्यमातून एक कापड जे आहे ते तयार केलं त्याला म्हणतात विविंग करणं, विणणं. टेलरिंग जे आहे त्याला आपण टेलर इज अ पर्सन हू स्टिचेस, रिपेअर्स और अल्टर्स क्लोथिंग प्रोफेशनली. तर टेलरिंगचं काम काय आहे? टेलर इज अ पर्सन हू स्टिचेस, रिपेअर्स और अल्टर क्लोथिंग प्रोफेशनली. दिस प्रोफेशन हॅज फ्लरिश अँड द मेथड ऑफ टेलरिंग ऑल्सो हॅज ॲडव्हान्स अ लॉट. तर तर शिवण्याचं काम जे आहे ते शिवणकाम करणारे टेलर करतात. निटिंग जे आहे, निटिंग इज अ मेथड बाय विच 2 or more needles are used to loop yarn into a series of interconnected loops to create a finished garment. It can be done by hand or machine producing fabric from a strand of iron or wool. तर निटिंग ज्याला म्हणतो आपण की एक विशिष्ट प्रकारे फॅब्रिक बनवण्याची ही एक कला आहे, त्याला निटिंग करणं असं म्हणतात. तर निटिंग म्हणजे काय? तर knitting is a method by which 2 or more needles are used to loop yarn into a series of interconnected loops to create a finished garment. It can be done by hand or machine producing fabric from a strand of iron or wool. त्यानंतर आहे एम्ब्रॉयडरिंग, ज्याला म्हणतो एम्ब्रॉयडरिंग करणं म्हणजे एम्ब्रॉयडरी करणं, ज्याला आपण नक्षीकाम करणं असं म्हणतो. Embroidering is the art of decorating the fabric by means of needle and thread. It can also use pearls, beads, quills, etc. There are various types of stitches used for embroidery. तर तर आता अलीकडे मशीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी एम्ब्रॉयडरी करता येते. पूर्वीला त्या ठिकाणी ती हाताने केली जायची, पण आता हा बराचसा चेंज जो आहे तो झालेला आहे. पुढे आपण जाऊया. डिस्कस द व्हेरियस प्रॉडक्ट्स मेड बाय द व्हिवर्स इन द पोएम. तर कोणते कोणते प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी व्हिवर्सच्या माध्यमातून इथे बनवले जात आहेत. द व्हिवर्स आर मेकिंग अर्ली इन द मॉर्निंग अ गार्मेंट फॉर अ न्यू बॉर्न चाइल्ड विच इज ऑफ अ ब्ल्यू कलर. This blue resembles the wing of the halcyon bird. It looks happy and bright in its innocent appearance. The weavers in the evening are making the marriage veils of a queen, which is as light as a feather, and the purple and green colored veil is colorful like the plumes of a peacock. On a cold and chilly night, the weavers are weaving the shroud for a dead body. The life has left the body of the person, and so the weavers are extremely sad and quietly doing their job of making a white cloth to cover the body. The whiteness of the cloth is as light as white feather of a bird, and also like white cloud, indicating that the soul of the dead man has reached near God. Second part, the words in the three stanzas of the poem mention different times of the day. Complete the table. तर हे तीन कालखंड जे आहे ते इथे दाखवलेले आहेत. अर्ली मॉर्निंग, ब्रेक ऑफ डे, व्हिवर्स व्ह्यू, रोब्स फॉर द न्यू बॉर्न चाइल्ड. लेट इन द इव्हिनिंग वर्ड्स ऑर फ्रेजेस त्या ठिकाणी वापरलेली जी आहे ते आहे फॉल ऑफ नाईट वापरलेलं आहे. व्हिवर्स वर्क का आहे मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन. तर त्या ठिकाणी टू मेक मॅरेज व्हेल्स फॉर अ क्वीन. कोल्ड नाईट जी थंड अशी रात्र आहे त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. मूनलाईट चिल त्या ठिकाणी काय बनवत आहेत? अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. त्या ठिकाणी मृत व्यक्तीसाठी त्या ठिकाणी जे वस्त्र असतं ज्याला कफन असं म्हणतात ते कफन त्या ठिकाणी तयार करतात पांढरं असं. थर्ड पार्ट, द पोएम रिव्हील्स थ्री फेजेस ऑफ लाईफ. फिल इन द ब्लँक्स विथ फिलिंग्स अँड कलर्स ॲप्रोप्रिएट टू द फेजेस ऑफ लाईफ वन इज डन फॉर यू. द पोएम रिव्हील्स थ्री फेजेस ऑफ लाईफ. ह्या तीन टप्पे जे आहेत जीवनातले ते प्रामुख्याने ह्या कवितेत दाखवलेले आहेत. फिल इन द ब्लँक्स विथ फिलिंग्स अँड कलर्स ॲप्रोप्रिएट टू द फेजेस ऑफ लाईफ. तर कोणते रंग आणि त्याच्या कोणते जीवनातल्या कोणते टप्पे त्या ठिकाणी आलेले आहे. वन इज डन फॉर यू. तर त्यातले एक आपल्याला करून दाखवलेला आहे. कलर त्या ठिकाणी आहे ब्ल्यू कलर त्या ठिकाणी आहे. तो ब्ल्यू कलर त्या ठिकाणी काय दाखवतो आहे तर कलर ब्ल्यू.
द पोएम रिव्हील्स थ्री फेजेस ऑफ लाईफ. फिल इन द ब्लँक्स विथ फिलिंग्स अँड कलर्स अप्रोप्रिएट टू द फेजेस ऑफ लाईफ. वन इज डन फॉर यू. तर कलर आहे ह्या ठिकाणी ब्ल्यू कलर आहे. फिलिंग्ज आहेत, होप्स अँड एक्सपेक्टेशन्स त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तर तसंच त्या ठिकाणी यूथमधला जो त्या ठिकाणी रंग आहे पर्पल आणि ग्रीन कलर त्या ठिकाणी आहे. पर्पल कलर आहे, ग्रीन कलर आहे. त्या ठिकाणी काय आहे तर लेस रिस्पॉन्सिबिलिटीज, सेटल्ड अँड काम. तर जबाबदाऱ्या कमी आहेत आणि त्या ठिकाणी कुठेतरी सेटलमेंट आहे. नंतर ओल्ड एजमध्ये व्हाईट कलर त्या ठिकाणी आलेला आहे आणि तो काय दाखवतो आहे तर सॉलेम अँड स्टील रिस्पेक्ट फॉर द डिपार्टेड सोल. तर त्या ठिकाणी शांतता, गंभीरता आणि जी जी निघून गेलेली व्यक्ती आहे त्याबद्दलचा सन्मान जो आहे तो इथे दाखवलेला आहे. तर पहिला आहे ब्ल्यू कलर, नंतर आहे ग्रीन पर्पल कलर, नंतर आहे व्हाईट कलर. आणि त्याने काय दाखवलं आहे तर फिलिंग ज्या आहेत त्या होप्स अँड एक्सपेक्टेशन, लेस रिस्पॉन्सिबिलिटीज, सेटल्ड अँड काल्म, सॉलेम अँड स्टील, रिस्पेक्ट ऑफ फॉर द डिपार्टेड सोल. नंतर आहे कंप्लीट द व्ह्यूवर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईट. हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. द व्ह्यूवर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईट. त्या थंड अशा रात्रीच्या वेळेला ते व्ह्यूवर्स त्या ठिकाणी काय करता आहेत. कंप्लीट द व्ह्यूवर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईट बिकॉज दे आर व्ह्यूइंग अ व्हाईट क्लोथ टू कव्हर द बॉडी ऑफ अ डेड पर्सन. They have chosen the chilly moonlight since it is calm and white. Moonlight has spread over the place. Night is also symbolic of a calmness, and the chilly night is full of peaceful and quiet rays of the moon. When the white garments signifying soberness are worn for the departed soul, late at night represent the last stage of life. आणि ती लास्ट स्टेज जी आहे ती त्या ठिकाणी दाखवलेली आहे. Pick out two words used to describe the viewers in the last stanza. Also state their importance. तर शेवटच्या कडव्यामध्ये त्या ठिकाणी व्ह्यूवर्सचे वर्णन करणारे दोन शब्द आहेत आणि त्याचं महत्त्व जे आपल्याला आहे ते सांगायचं आहे. द टू वर्ड्स यूज टू डिस्क्राईब द व्ह्यूवर्स इन द लास्ट स्टांजा आर सॉलेम अँड स्टील. तर त्या ठिकाणी इन द एंटायर पोएम फॉर द फर्स्ट टाइम इन द थर्ड स्टांजा द पोएट हॅज मेन्शन द मूड अँड द एक्सप्रेशन्स ऑफ द व्ह्यूवर. दिस माइट इंडिकेट दॅट द पोएट हॅज स्पेशली विश्ड टू टेल द रीडर्स दॅट द व्ह्यूवर्स आर क्वाइटली वर्किंग टू शो द रिस्पेक्ट टू द डिपार्टेड सोल इन अ सॉबर मॅनर. तर अतिशय गंभीर आणि शांत पद्धतीने त्या मृत व्यक्तीसाठी ती सादर जी आहे ती बनवत आहेत. याचा त्याचा मूड जो आहे तो त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट द प्रेझेंट कंडिशन ऑफ व्ह्यूअर्स. सध्याची परिस्थिती आपल्या विणकर लोकांची काय आहे त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. तर हे एक प्रकारचं तुमचं PR हा प्रश्न होऊ शकतो. तर इंडियन फॅशन इंडस्ट्री इज शोकेसिंग द ब्युटी ऑफ इंडियन हँडलूम ऑल ओव्हर द वर्ल्ड, बट अ लार्ज नंबर ऑफ इंडियन व्ह्यूअर्स आर फोर्स टू एंड देअर लाईव्स बिकॉज ऑफ देअर इनॅबिलिटी टू पे द हेवी डेप्ट्स. These are the unfortunate artisans who have taken Indian handloom at the center stage of the world without getting sufficient monetary benefit to lead a decent life. They are in such a miserable condition that they are unable to cope with the problem of rising prices and cost of living. They are either ending their lives or shifting to some other profession after migrating to cities. It is sad that the craft that is giving the Indian fashion industry to so much of respect and money is ditching the creators of their products. Immediate solution to this problem is needed to save the traditional craft from extinction. तर हातमाग जो आहे किंवा ज्याला आपण म्हणतो विणकरांची अवस्था ही अतिशय वाईट आहे आणि त्यांना वाचवण्याची आवश्यकता या ठिकाणी आपण बघितली. Describe in your own words the steps or measures that can be taken to solve the problems of the viewer. तर कोणत्या स्टेप्स त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. तर हे जे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी दूर करायचे असतील तर या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे. तर आय थिंक टू सेव्ह इंडियन हँडलूम फ्रॉम बिंग एक्सटिंक्ट अँड मेक द व्ह्यूअर्स कंटिन्यू विथ देअर क्राफ्ट, गव्हर्मेंट इंटरफरन्स इज अर्जंटली नेडेड. तर सरकारने त्या ठिकाणी हस्तक्षेप जो आहे तो करायला पाहिजे. नंबर 1, the textile ministry should arrange for more subsidies for making life easier for the viewer. तर एक गव्हर्मेंट सबसिडी जी आहे ती या विणकरांना द्यायला पाहिजे, विणकाम करणाऱ्यांना द्यायला पाहिजे. यार्न शुड बी अवेलेबल टू देम ॲट अफोर्डेबल प्राइसेस. कमी किमतीत त्या ठिकाणी परवडेल ह्या किमतीत त्या ठिकाणी सूत जे आहे ते मिळायला पाहिजे.
The viewers should be able to procure the yarns easily on their own without the middlemen interfering, as the middlemen make a huge chunk of money cheating the innocent viewer. तर मधला जो मध्यस्थी आहे, दलाली जी आहे, दलाली बंद व्हायला पाहिजे, हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. The viewers can sell their own product directly in the market, and the government should arrange for this facility so that the middleman do not create any problem for the viewer. तर डायरेक्ट त्या ठिकाणी ग्राहकापर्यंत आपला माल पोचण्याची त्यांची एक स्कीमिंग पाहिजे. The viewers also should be trained in the latest technology and the government should hear the cost. तर bear the cost. तर त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान पण त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि जुन्यावर विसंबून न राहता नवीन तंत्रज्ञानाकडे वळलं पाहिजे. सेलिब्रिटी डिझायनर्स should come forward and help the viewers not only to improve their skill but handle other practical problems also. तर सेलिब्रिटी डिझायनर्स जे आहेत त्यांनी पण त्या ठिकाणी हे बघितलं पाहिजे आणि एक वेगळ्या पद्धतीने पुढे येऊन त्या ठिकाणी ह्या लोकांना मदत जी आहे ती करायला पाहिजे. पुढे आलेलं आहे नेक्स्ट, एक्सप्रेस युअर ओन व्ह्यूज अँड ओपिनियन्स फ्रॉम द व्ह्युअर्स पॉईंट ऑफ व्ह्यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. ठीक आहे, इथे आपण थांबूया आणि पुढच्या एव्हीकडे आपण वळूया. फोर्थ एव्हीकडे आपण वळूया.